नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। भीमा कोरेगाव येथील शौर्य स्तंभाला मानवंदना देण्यासाठी धुळ्यातून भीमसैनिक झाले रवाना। धुळे शहरातील साक्री रोड संगमा चौकातून भीमसैनिक भीमा कोरेगाव येथील विजयी स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आज रवाना झाले। दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या भीमसैनिक एकत्रित एकजूट शिस्त आणि उत्साहपूर्ण वातावरणात रवाना झाले आहेत। भीमसैनिकांनी प्रस्थानापूर्वी जय भीमच्या घोषणा देत डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन केले। दरम्यान यावेळी वंचितचे शंकर अण्णा खरात, माजी नगरसेवक जितूभाऊ शिरसाट, गौतम पगारे, प्रदीप बैरागी आदी मान्यवरांसह परिसरातील नागरिकांनी त्यांना शुभेच्छा हार्दिक निरोप दिला। शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे अनेक मान्यवर त्या ठिकाणी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जातात, पण आज आम्ही धुळे ते भीमा कोरेगाव संगमा युवा मंचच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी धम्मदीप संविधान बचाव पायी मशाल रॅलीच्या माध्यमातून जातोय आणि संगमा चौक ते भीमा कोरेगाव या ठिकाणी जाण्यामध्ये आम्ही 6 ठिकाणी आमचे मुक्काम होणार आहेत। आणि आम्ही पायी जात असताना पहिले आम्ही भीमा कोरेगाव या ठिकाणी गेलो, आम्ही रूट मार्च बघितले। अनेक समाज बांधवांनी सांगितलं की तुम्ही खानदेशातनं, मला तरी वाटतं की महाराष्ट्रातनं तुम्ही पहिल्यांदा पायी भीमा कोरेगावपर्यंत येत आहेत। आणि अशी जेव्हा आम्ही समस्या आपल्या समाज बांधवांजवळ मांडली की त्यांनी आमच्या पाठीवर संगमा युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांना पाठीवर एक कौतुकाची स्थाप मांडली आणि तुम्ही रस्त्याने येत असताना आम्ही तुमचं जंगी असं स्वागत करू, कारण की अनेक लोक भीमा कोरेगावपर्यंत येत असताना तुम्ही पायी येत आहेत याचं सर्वात आम्हाला अभिमान आणि कौतुक आहे। त्या ठिकाणी जाताना कोणालाही 5 मिनिटं मानवंदनेसाठी वेळ दिला जात नाही, पण भीमा कोरेगाव या कमिटीला भेटून त्यांची परवानगी घेऊन संगमा युवा मंचचे जेवढेही पदाधिकारी येतील त्यांच्याबरोबर मानवंदना देण्याची परवानगी देखील आम्हाला त्यांनी दिलं। हे एक आमच्यासाठी, धुळ्यासाठी, खानदेशासाठी, संगमा चौकासाठी एक कौतुकाची बात आहे।